नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या या नवीन यूट्यूब लेक्चरमध्ये आज आपण कुठल्या विषयाशी बोलणार आहे. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आहे जर्नल. जर्नल नेमकं कसं असतं, काय असतं, ते सॉल्व कसं करायचं, ड्रॉ कसं करायचं, याच्याबद्दल मी आज हे नवीन लेक्चर घेऊन आलेलो आहे. हे आपलं 11वीच्या या सिलेबसमधलं आजचं हे आपलं 10वं लेक्चर आहे, बरोबर. पाहूया जर्नल कसं असतं. बाकी काय, सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या, सध्या मार्केटमध्ये कोरोना पण जोरात आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी काय म्हणता, आणखीन सगळेजण ओके ना? येस. तर आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे जर्नल. जर्नल हा आपला टॉपिक आहे. जर्नल हा जो वर्ड आहे, या वर्डबद्दल जर बोलायचं झालं तर जर्नल हा वर्ड एका फ्रेंच वर्डपासून डिराईव्ह झाला आहे. फ्रेंच वर्ड, आणि तो जो फ्रेंच वर्ड होता त्याचं नाव आहे जर. व्हॉट इज मीन बाय जर? जर मीन्स अ डे. जो दिवस असतो त्याला जर म्हणतात, बरोबर. जर मीन्स अ डे. तर व्हॉट इज मीन बाय जर्नल? तर जर्नल मीन्स बुक्स ऑफ अकाउंट. जर्नल हे एक प्रकारचं बुक्स ऑफ अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असतो, बरोबर. काय काय आपण याचे फीचर्स पाहूया एक एक करून, काय काय फीचर्स तयार होत आहेत. यातलं जे पहिलं आहे, व्हॉट इज मीन बाय जर्नल? तर जर्नल इज अ प्राईम और ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. प्राईम और ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. व्हॉट इज जर्नल? तर जर्नल इज अ प्राईम और ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. याला प्राईम और ओरिजिनल बुक ऑफ एंट्री असं का म्हणतात? व्हाय इट इज कॉल्ड ॲज प्राईम और ओरिजिनल बुक ऑफ एंट्री? त्याचं एकुलतं एक कारण म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं ना, एकुलतं एक कारण की याचं नेमकं कारण काय, तर याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जर्नल एंट्री रेकॉर्ड करत असतो तर सगळ्यात आधी जर्नल एंट्री या इथे रेकॉर्ड होतात. कशा? जर्नलमध्ये सगळ्यात आधी एंट्री इथे रेकॉर्ड होते. सो इट इज कॉल्ड ॲज प्राईम और ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. अजून ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. जेवढ्या पण ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या सगळ्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये रेकॉर्ड होतात. सो क्रोनॉलॉजिकल म्हणजे ॲज अँड व्हेन दे ऑकर. जशा जशा त्या घडत जातील तशा तशा त्या रेकॉर्ड होतात. म्हणजे थोडक्यात सिक्वेन्समध्ये म्हणूया आपण त्याला. सिक्वेन्स, इन अ सिक्वेन्स. जशा घडतील तशा तशा त्या हळूहळू रेकॉर्ड होणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन काय, तर आणखीन याच्यामध्ये जे काही जर्नल असतं, म्हणजे सगळ्यात आधी काय असतं, तुम्ही माझं आपलं एक मागचं व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल अकाउंटिंग प्रोसिजरचं, तर सगळ्यात आधी असतात सोर्स डॉक्युमेंट. सोर्स डॉक्युमेंटवरून एंट्री कशात केली जाते? जर्नलमध्ये एंट्री केली जाते, बरोबर ना. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेकॉर्डिंग. ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला काय म्हणतात? रेकॉर्डिंग. आठवतं आहे? चला परत एकदा अगेन फिरसे पहिल्यापासून घेऊया. आपलं आजचं जे टॉपिक आहे, आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे जर्नल. व्हॉट इज जर्नल? तर जर्नल वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ड. फ्रेंच वर्ड होता अँड द फ्रेंच वर्ड इज जर. व्हॉट इज मीन बाय जर? जर मीन्स अ डे. जर्नल म्हणजे काय? अ डे. तर व्हॉट इज जर्नल? जर्नल इज अ बुक्स ऑफ अकाउंट. हे एक बुक्स ऑफ अकाउंट आहे. बुक्स ऑफ अकाउंट हे असं बुक्स ऑफ अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज म्हणजे आपल्या ज्या अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत, आपल्या ज्या अकाउंटिंग एंट्री आहेत त्या मराठीत लिहून देतोय मुद्दाम. सगळ्यात आधी म्हणजे फर्स्ट किंवा पहिल्यांदा या जर्नलमध्ये रेकॉर्ड होतात. काय सांगतोय मी परत एकदा पाहूया, बरं का. काय सांगतोय परत एकदा पाहूया. हे पा काय सांगतोय पाहूया. हे पा सगळ्यात आधी असतात सोर्स एंट्री. सोर्स डॉक्युमेंट असतात, बरोबर. हे जे सोर्स डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरून एंट्री कुठे पास होते? जर्नलमध्ये. आणि म्हणून जर्नलला काय म्हणतात? ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. ओरिजिनल बुक ऑफ एंट्री किंवा प्राईम बुक ऑफ एंट्री, बरोबर. त्याला म्हणतात ओरिजिनल बुक ऑफ एंट्री किंवा प्राईम बुक ऑफ एंट्री. कोणाला? जर्नलला. बरं, जर्नलमधल्या ट्रान्झॅक्शन्स कशा रेकॉर्ड होतात? सिक्वेन्समध्ये. सिक्वेन्समध्ये म्हणजे
इन अ क्रोनोलॉजिकल ऑर्डर. क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे डेट वाईज आणि ते आपण ॲज अँड व्हेन दे ऑकर, जशा जशा ट्रान्झॅक्शन्स होत जातील तशा तशा त्या जर्नलमध्ये रेकॉर्ड होतात. पॉईंट लक्षात येतोय सगळ्यांना? ओके, चला परत एकदा दोनदा तीनदा मुद्दाम सांगतोय म्हणजे डोक्यात पक्की कन्सेप्ट घुसून जाईल. जर्नल हा शब्द कशावरून तयार झाला आहे? जर पासून. जर हा फ्रेंच वर्ड आहे, त्याचा अर्थ काय होतो? अ डे. बरोबर. त्याच्यानंतर जर्नल हे काय? तर जर्नल इज अ प्राईम ऑर ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. व्हॉट इज जर्नल? तर जर्नल इज अ प्राईम ऑर ओरिजिनल बुक ऑफ एंट्री. जर्नलमध्ये सगळ्यात आधी एंट्री रेकॉर्ड होते म्हणून त्याला प्राईम बुक ऑर ओरिजिनल बुक ऑफ एंट्री म्हणतात. आपण जर्नलमध्ये जे एंट्री रेकॉर्ड करतो त्याला काय, त्या प्रोसिजरला काय म्हणतात? रेकॉर्डिंग. म्हणजे आपण जर्नलमध्ये जे काही करतो त्याला आपण रेकॉर्डिंग म्हणतात. बरं, जर्नलमधल्या ट्रान्झॅक्शन्स कशा असतात रेकॉर्ड केलेल्या? या असतात क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये असतात. क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे ॲज अँड व्हेन दे ऑकर अशा असतात. जशा जशा त्या ट्रान्झॅक्शन होत जातील तशा तशा, म्हणजे थोडक्यात डेट वाईज ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो. पॉईंट टू बी नोटेड. लिहून घ्याल पॉईंट लिहून घ्याल. अगदीच काही अडलं तर मी आहेच सांगायला परत, पण पॉईंट लिहून घ्याल. ओके, येस, तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. बरं, मग आता जर्नलचा काही फॉर्मॅट असतो का? व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ जर्नल? जर्नलचा काही फॉर्मॅट असतो का? फॉर्मॅट ऑफ जर्नल. जर्नल दिसायला कसं दिसतं, काय असतं, जर्नलचा काही फॉर्मॅट असतो का, ते आता आपण पाहूया. ओके, एक सेकंड. एक्झॅक्टली पहा, बरोबर आडवी पट्टी धरली आहे मी आत्ता 0 डिग्रीमध्ये. बरोबर. इथे एक रेष काढून घेतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहिल्यांदा एक हॉरिझॉन्टल रेष काढून घेतली. बरोबर. आता याच्या खालती परत आणखीन एक, म्हणजे तिकडे मला नाव लिहिता येणार आहे, तिथे मला नाव लिहिता येईल. बरं, आता एक्झॅक्टली सरळ करून घेतली पट्टी. आता हे तुमचं वहीचं पान आहे असं सपोज करा. ही जेवढी स्केल असते ना तेवढाच इथे आपल्याला एक कॉलम सफिशियंट असतो. हा एवढाच एक कॉलम इथे सफिशियंट असतो. आता याच्याच पुढे एक दुसरा कॉलम, याच्याच पुढे एक दुसरा कॉलम, एक्झॅक्टली याच्याच पुढे हा एक दुसरा कॉलम इथे सफिशियंट असतो. बरोबर. त्याच्यानंतर एक छोटंसं पुढे जाऊन एक साधारणतः हाफ स्केल पकडूया किंवा त्याच्यापेक्षा पण कमी, इथे परत एक आणखीन एक कॉलम असणार आहे. इथे आणखीन एक कॉलम असेल. बरोबर. त्याच्यानंतर इकडे या साईडला इथे या ठिकाणी इथे एक कॉलम असेल, इथे एक कॉलम असणार आहे. बरोबर. म्हणजे टोटल हे असे कॉलम झाले. हे तुमचं वहीचं पेज आहे, हे पेज आहे तुमचं. झालंय. ओके. बरं, जर्नलचं कॉलम किती असतात लक्षात आले का? दिस फर्स्ट कॉलम इज कॉल्ड ॲज डेट. हा जो पहिला कॉलम असतो या पहिल्या कॉलमला काय म्हणतात? डेट. हा जो सेकंड कॉलम आहे याला म्हणतात पर्टिक्युलर्स. हा जो सेकंड कॉलम आहे इथे काय नाव टाकतात? पर्टिक्युलर्स. इथे नाव टाकतात LF. हा जो सेकंड कॉलम आहे इथे काय नाव टाकतात? इथे नाव टाकतात LF. बरोबर. या ठिकाणी नाव टाकतात डेबिट आणि या ठिकाणी नाव टाकतात क्रेडिट. या टाईपमध्ये आपल्याला जर्नल ड्रॉ करायचं असतं. राहील लक्षात? काय काय कॉलम आहेत पाहिलेत? पहिला कॉलम असतो डेट, नंतर पर्टिक्युलर्स, नंतर LF, नंतर डेबिट आणि नंतर क्रेडिट. जर्नल या टाईपचं असतं. हे काय? हे जर्नल आहे. म्हणजे समजा तुम्हाला एक्झाममध्ये जर्नल ड्रॉ करायची वेळ आली तर तुम्ही जर्नल या पद्धतीने ड्रॉ करू शकतात. ओके. बरं, आता याच्यातले जे कॉलम आहेत त्या कॉलमचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. कुठल्या कॉलमचा अर्थ काय असतो आणि काय नाही, कशामध्ये काय काय रेकॉर्ड करायचं आणि काय काय नाही रेकॉर्ड करायचं. आता हा जो पहिला कॉलम आहे डेट, याच्यामध्ये आपण काय रेकॉर्ड करतो? हा जो पहिला कॉलम आहे डेट, याच्यामध्ये आपण रेकॉर्ड करतो डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. आपण याच्यात रेकॉर्ड करतो डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे ज्या तारखेला ती ट्रान्झॅक्शन घडली. म्हणजे समजा 3 तारखेला घडली असेल तर आपण त्याच्यात 3 तारीख लिहितो. 4 तारखेला घडली असेल तर आपण 4 तारीख लिहितो. पर्टिक्युलर्समध्ये आपण काय लिहितो? पर्टिक्युलर्स. तर पर्टिक्युलर्समध्ये आपण लिहितो जर्नल एंट्री.
पर्टिक्युलर्समध्ये आपण काय रेकॉर्ड करतो, आपण पर्टिक्युलर्समध्ये जर्नल एंट्री रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर डेबिट आणि क्रेडिट हे जे कॉलम आहेत, डेबिट अँड क्रेडिट, याच्यात आपण काय रेकॉर्ड करतो, आपण याच्यात रेकॉर्ड करतो अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे जी आपण ट्रान्झॅक्शन जी आपण एंट्री करतोय त्या एंट्रीची अमाऊंट आपण याच्यात रेकॉर्ड करत असतो. बरं, तुम्हाला आपलं मागचं लेक्चर आठवतं आहे अकाउंटिंग प्रोसिजरचं? त्याच्यात मी काय सांगितलं होतं, सगळ्यात आधी असतात सोर्स डॉक्युमेंट. सोर्स डॉक्युमेंटवरून आपण जर्नल तयार करतो आणि जर्नलवरून एंट्री कशात होते? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला उत्तर देऊ शकता, जर्नलवरून एंट्री कशात होते? मला वाटतं जर्नलवरून एंट्री पोस्ट होते लेजरमध्ये, बरोबर ना? मित्र आणि मैत्रिणींनो, आता सगळीकडे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग झालं आहे, त्याच्यामुळे इश्यू नाही आहे. परंतु जेव्हा मॅन्युअल अकाउंटिंग होतं तेव्हा जर्नल नावाचं एक बुक सेपरेट असायचं आणि लेजर नावाचं एक बुक सेपरेट असायचं. तुमच्या नोटबुक असतात ना, सेम तशाच नोटबुक सेपरेट. आणि मग जर्नलमध्ये एंट्री केल्यानंतर त्याचा एक सेकंड इफेक्ट आपल्याला लेजरमध्ये पोस्ट करावा लागायचा. म्हणजे 2 वह्या तुमच्याकडे असतात ना, मॅथ्सची वही वेगळी, सायन्सची वही वेगळी, अकाउंट्सची वेगळी, इकॉनॉमिक्सची वेगळी, अशा कशा आपल्या सेपरेट बुक असतात, तशा सगळ्या त्यात सेपरेट बुक असायच्या. आणि मग जर्नलमध्ये पोस्टिंग केलं की त्याचा क्रॉस इफेक्ट आपल्याला कुठे द्यावा लागायचा? लेजरमध्ये. मग या बुकमधली एंट्री त्या बुकमध्ये कुठल्या पेज नंबर वरती केली आहे हे फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट जायचं. काय सांगितलं परत सांगू? ओके, परत एकदा सांगतो. मी काय सांगितलं की आत्ता कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग आहे, त्याच्यामुळे नो इश्यूज. पण पूर्वी जेव्हा मॅन्युअल अकाउंटिंग होतं तेव्हा हे जे जर्नल आहे ना, जर्नल, या जर्नलचं एक सेपरेट नोटबुक असायचं. लेजर पण एका सेपरेट नोटबुकमध्ये व्हायचं. जर्नलमध्ये एंट्री केली की त्याचा इफेक्ट कुठे द्यावा लागायचा? लेजरमध्ये. पण मग इथली एंट्री या बुकच्या कुठल्या पेज नंबरवर केली आहे त्याचा रेफरन्स लिहून ठेवला तर इझी जाईल ना. दॅट रेफरन्स इज कॉल्ड ॲज LF. What is the long form of LF? Ledger folio. Ledger folio means page number of ledger. Page number of ledger. लेजरचा पेज नंबर. आपण जर्नलमधून एंट्री कशात करतो? लेजरमध्ये, बरोबर ना? जर्नलमधून एंट्री कशात पास होते? लेजरमध्ये. तर जर्नलमध्ये कोणाचा पेज नंबर लिहून ठेवतात? लेजरचा, आणि लेजरमध्ये जर्नलचा, असं क्रॉसमध्ये. जर्नलमध्ये लेजरचा आणि लेजरमध्ये जर्नलचा. Okay, any doubt? Perfectly clear? Okay, also some important concept for this journal. The first concept is narration. आपण प्रत्येक जर्नल एंट्रीच्या खालती नॅरेशन पण लिहित असतो. व्हॉट इज नॅरेशन? नॅरेशन मीन्स शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट ट्रान्झॅक्शन. शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट ट्रान्झॅक्शन किंवा अबाउट जर्नल एंट्री. आपण जी जर्नल एंट्री केलेली आहे त्या जर्नल एंट्रीबद्दलची शॉर्ट इन्फॉर्मेशन, आपण त्याला नॅरेशन म्हणतो. आणि ऑलवेज ती कुठल्या शब्दाने सुरू होते? बीइंगने. ऑलवेज इट स्टार्टेड विथ द वर्ड बीइंग. ओके, लक्षात आलं आहे? एनी डाऊट? परफेक्टली क्लिअर? ओके, येस. मी आत्ता माझ्या या छोट्याशा व्हिडिओ लेक्चरमध्ये जर्नल म्हणजे काय असतं, त्याचा फॉर्मॅट कसा असतो, काय नसतो, हे सगळं सांगितलं आहे. तुम्ही अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत राहा. आणखीन मोर तुम्हाला अपडेट मिळत जातील. छान आपण आणखीन काही गोष्टी लर्न करणार आहोत. आपलं प्ले स्टोअरवरती ॲप पण आहे, परांजपे प्रोफेशनल अकॅडमी या नावाने. तुम्ही अजून जर ते डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. आपले व्हेरियस कोर्सेस पण त्याच्यावरती लिस्टेड आहेत. तुम्ही ते कोर्सेस पण जॉईन करू शकता तुम्हाला जर परांजपे सरांकडून डायरेक्ट शिकण्याची इच्छा असेल तर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची, सगळ्यांचीच आणि आजूबाजूच्यांची पण. तोपर्यंत भेटूया असंच पुन्हा नवीन एका लेक्चरमध्ये. थांबूया. धन्यवाद.